नमस्कार, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे. आणि आमचे काल गेले ना आज झाले, म्हणजे काल दुपारा गेले आणि आज संध्या सकाळी लगेच आले कामावून. हे बघा, आणि त्यांचं काय चालू माहिती का, वडापाव खायचं नाश्ता चालू आहे त्यांचा. नाश्ता काय म्हणते त्याला, काय म्हणते तर ब्रेकफास्ट. हा, ब्रेक दाबून फास्ट करायचं एकदम. ब्रेकफास्ट खाते तर तुम्ही. मला एक सांगा, तुम्ही कधी वडापाव खात नाही तर आज कसे खायला लागले? मुद्दाम. कमून? मुद्दाम. मुद्दाम कमून? तुला उपवास आहे म्हणून तुझ्या पुढं ते दोन हा, किती हलकट माणूस आहे ना. हा. हा, आणि मला उपास आहे म्हणून हे बघा, हे चिप्स आणले तर हे कधीचे तळलेले असते ना, घरातले मला खाऊन देत नाही तर, म्हणजे तर जास्त दिवसाचे तळलेले म्हणजे खराब झालेले असते ना, उलट भारी लागत येतं. घरातलं ते घरातलंच असतं, नॅचरल ते नॅचरल. हे कुठं बनवलेलं, कसं बनवलेलं, कसं तळलेलं आपल्याला माहिती आहे का? मी खात नाही असलं काय. हा, तळलेलं म्हणजे वडापाव बिडापाव खाते कधी तर. आणि ते शेव बिव आणली एवढी मोठी, मला उपास. शांत राहा. मला उपास आहे म्हणून ह्या हलकट माणसानी वडापाव घेऊन आले. तर ठीक आहे, वडापाव मी जास्त खातच नाहीये, ठीक आहे, वडापाव आणले तर आणले तर. आणि शेव बिव आणली, फरसाण मला आवडतं, खाते मी कधी कधी नाही आणत ना. आणि आज उपास होता, पचाचा घेऊन आले तर ठीक आहे, जाऊन दे. आता मी केळं खाईन, पेरू इथं पेरू खाईन, केळं खाईन, पेरू खाईन, आंबे खाईन. हे मा हलकट माणूस आहे एक नंबरचा, मुद्दाम वडापाव घेऊन आले. केळं मुद्दाम करत असतो का तुम्ही? आणि मिरच्या खाल्ल्या तर बघा ना, घरात तिखट भाजी झाली का मरणाच्या शिवे देत आहे माणूस. आणि मग वडापावच्या मिरच्या चांगल्या लागत येतात, चांगल्या लागत ना, खवाटत येतं वडापावच्या मिरच्या. अशा वातावरणामध्ये मला सगळं काय खावडतं, भजी, वडापाव, कटलेट. शेलकेवरचीच आहे तुम्ही, शेलकेवरचे हलकट एक नंबरचा माणूस. वातावरण लय भारी झाले, आज कुठं नेता फिरायला? आज तू म्हणशील तिकडं, तुझ्या काळजात मीच आहे. सारखं म्हणत जाऊ नका बरं का माझ्या काळ. आता आम्ही चालू घुमीव करायला. आम्ही रोज काय करतो माहिती का, रोज अशा छत्र्या उचलतोय. माझ्या नवऱ्याचा रोज एक शर्ट असतो, आज घातली नाईट पॅन्ट. हा, कशाचा वेगळा आहे बघावतो. ह्यो शर्ट ह्यो आणि ते चॉकलेटी बघावतो, हेच दोन शर्ट. आणि तुम्हाला दुसरे लय मोठे कपडे, पण कसं आहे, तुम्ही तुमच्या पोरांच्या सारखे येते, उचलतोय छत्र्या निघतोय फिरायला. मग कशासाठी घेतली? हा, मग फिरायलाच घेतली. गाडी घेताना म्हणले होते तुला रोज घेऊन फिरत जाईल. आपण काय करू, शेगडी घेऊ, तसला छोटा गॅस घेऊ आणि कुठं तर लांब पिकनिकला जाऊ, तिकडे जेवण बनवत जाऊ, तिकडेच खात जाऊ. तसं तर एकदा विकलं नाही, दाटूनच माझा नवरा नेतोय इथं पलीकडे, डोंगराच्या पलीकडे. हे बघा इकडे इथून दिसतंय बघा, हे डोंगर आहे ना, ह्याच्या पलीकडे नेऊन आपली तर माझा नवरा. हे डोंगर दिसतोय ना, ह्याच्या पलीकडे नेऊन तिथून यायचं आणि घरी येऊन स्वयंपाक करायचा, यांना खायला प्यायला जायचं. आता चला जातो यांना. आज वेगळं लोकेशन आहे, वेगळं. चला आता चला. आम्ही येऊन बसलो गाडीत आणि आमच्या मॅडम येतात, संगीता मॅडम. हे बघा, संगीता मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. फायनली यांचं आगमन झालेलं आहे. आणि हे आमचे गाडी पुसूच बेजार आहेत. आणि इकडे हे शिट्ट्या वाजवाजू बेजार आहेत. हे महाशय आले. मॅडम आले. दरवाजा खोला, मॅडमला दरवाजा खोला. मॅडमसाठी दरवाजा ओपन करा. मॅडमसाठी दरवाजा ओपन झालेला आहे. आणि मॅडमचं गाडीमध्ये आगमन झालेलं आहे. टाळ्याने स्वागत करा त्यांचं. टाळ्या वाजवा. चला आता वाच ना, किती पुसतान. चला जाय त्या काचचा. चला आता आम्ही जातो. बूम करणं. आमचा रूम, हे रूम आहे आमचा, योच रूम आमचा. तर आता आम्ही आलेलो जवळजवळ माथेरानच्या, कोंडेश्वरच्या जवळजवळ आलोय. आमचे पती परमेश्वर घेऊन आले तर मला इकडे जाईल. हा, इकडे ना कोंडेश्वर. ते काय ड्रायव्हर कशाने झालाय माझा नवरा, तेच मला कळत नाही. एवढं वाचल येत नाही. आडानी बायको बरी ह्यांच्यापेक्षा. त्या गाडीवाली तिकडे चालले तर तिकडे चालले, त्याला वाटलं तिकडे गाड्या जास्त चालत, मी हे चालू यांच्या मागं, असंच वाटलं ना.
हा तिकडे जेवायला जेवायला आहे तिकडं. आता बघा इकडं जायचं सोडून माझा नवरा इकडं चालला. इथं स्पष्ट लिहिलेलं आहे कोंडेश्वर, श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान. म्हणजे देवस्थान म्हणजे तिथे आहे महादेवाचं देवस्थान. इकडचं बघा मस्त मस्त आहे बघण्यासारखे, एकदम छान आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही. सर कधी गाडी खाली सर कधी चिखल आहे ना. कोंडेश्वर श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान. चला भरपूर गर्दी येतं. चल चल चला चला. नाही चला मला काय घेताय, मी मलाच घेते, मी स्वतःला. दिसतंय तुम्ही चित्र आहे तुम्ही चित्र. तरी बघा कोंडेश्वर मंदिरात आहे चला. अरे थांब. अरे चालतं पाया पड. जा तिकडे आरोपड पाया पड. एकच नंबर सॉलिड, एक नंबर. व्हिडिओ चालू झाला. तर बघा मंडळी इथं किती सुंदर असा धबधबा आहे. इकडं आलेलो कोंडेश्वरला आलेलो आम्ही ना दे. आणि कुठं कुठं गेलेत पार वरती लोक. पडलं विडलं हात पैसा टाकलं तर किती मागात पडत. आराव बघ इकडं सगळे पब्लिक आहे. इकडं पब्लिकच पब्लिक आहे सगळं. बियर नवरोबा आणि मी इकडे मस्त वाटतंय. पण असं कधी कधी एन्जॉय करायला पाहिजे, फिरायला यायला पाहिजे छान पैकी. अगं काय काय घेतीस आता, काय काय घेतलंस? हा होय का, भरपूर काय घेतलंस? भरलेलाच आहे. तर मंडळी आता आमची झाली खरेदी वगैरे सगळी. थोडं नवऱ्याचा खिस्सा थोडासा खिस्सा रिकामा केला मी. सामान लागतं तेच घेतलंय. काय खिस्सा रिकामा केलं का माझ्यासाठी घेतलंय का, घरात लागणाऱ्याच वस्तू घेतल्या का. तरी मला कुटायचं घ्यायचं होतं तर कुटायचं नाही. मला देतं का आणून रोडवर ना आणि तसं दगडाचं. हा रोडवरला ना. आता आम्ही चाललोय घरी. घरी जाऊया तर गोईंग टू होम डायरेक्ट घरी. सांगितलंय थोडं घरी गेले दाखवून तुम्हाला काय काय घेतलंय ते. चला आता.